महाराष्ट्र के वैजापुर तहसील के चीचड़ शिवार से दिल दहला देने वाली वारदात सामने आई है। एक कीर्तनकार महिला की 28 जून की सुबह पत्थर से वार कर निर्मम हत्या कर दी गई। घटना चीचड़ गांव के सदगुरु नारायणगिरी महाराज कन्या आश्रम की है। मृतक की पहचान हरिभक्त परायण संगीता अन्ना साहब पवार के रूप में हुई है। शनिवार सुबह मंदिर के पुजारी शिवाजी चौधरी पूजा के लिए पहुंचे, लेकिन संगीता पवार ने कोई जवाब नहीं दिया। जब पुजारी ने शेड में जाकर देखा तो संगीता पवार खून से लथपथ मृत अवस्था में मिली। घटना की सूचना मिलते ही वीरगांव पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक शंकर वाघमोड़े टीम के साथ मौके पर पहुंचे। श्वान पथक और फॉरेंसिक टीम ने सबूत जुटाने शुरू कर दिए। उपविभागीय पुलिस अधिकारी भागवत फुंदे भी घटनास्थल पर पहुंचे और हालत का जायजा लिया। फिलहाल हत्या का कारण साफ नहीं है। पुलिस मामले की गहराई से जांच कर रही है। एक कीर्तनकार महिला की इस निर्मम हत्या से इलाके में दहशत फैल गई है। पुलिस ने लोगों से कोई भी संदिग्ध जानकारी तुरंत साझा करने की अपील की है। गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचडगाव म्हणून एक गाव आहे। तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटंसं मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पत्र्याचं शेड आहे। तिथं एक संगीता पाई पवार महाराज या थांबतात आणि पूजा अर्चा वगैरे करतात। ते प्रवचन वगैरे पण करतात। तर रात्री ते एकट्याच होत्या। कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेले असताना कोणीतरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्या केल्याचं दिसत आहे। तर प्रथमदर्शनी असं वाटत आहे। तरी पीएमसाठी आम्ही पाठवलेलं आहे। तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे। डॉग स्क्वॉड पण आलेला आहे। त्याच्यानंतर FSL जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेले आहेत। तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे। आमचं एक तांत्रिक पथक पण आहे। तसंच वैजापूर टीम, स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत। लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम विश्वासाने सांगतो। येथील मंदिरात चोरी वगैरे झाल्याची बाब समोर आली का? इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे, पण देवीची जन्नत आहे आणि बाकी दागिने तसेच शाबूत आहेत। तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती का ते आता सांगू शकणार नाही, पण तसं काही त्या अंगलने पण आम्ही तपास करत आहोत। काही वादाचा जर प्रकार असला तर त्या अंगलने पण करत आहोत। सर्व अंगलने तपास करून निश्चित खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोहोचू।